तर मी ना आता बनवते पनीर टिक्का. आता पहिल्यांदाच करते, कसा होतोय ते मला नक्की सांगा बरं का. आणि पनीर टिक्का झालाय का ते पण सांगा. तर काय केलं मी, माझ्या माझ्या पद्धतीने करत असते मी. तर बारके एक 3 कांदे घेतले होते, त्याची साल काढून बारीक असा कट केला. नंतर 5-7 काजू, 1 टोमॅटो ते पण कट केला आणि नंतर इथं आहे पनीर. पनीर खूप जास्त लहान पण नाही आणि खूप जास्त मोठं पण नाही. असं मीडियम असे कट करून घेतले. सगळे एका ताटात पहिली सगळी तयारी करून घेतली. मग काय नंतर गॅसवर आता कढई ठेवली, छोटीशी कढई ठेवली. कढईमध्ये तेल घालायचं आणि जो आपण कांदा बारीक-बारीक असा कट करून घेतला होता ना उभा, तो छान लालसर असा भाजून घ्यायचा. भाजून घेतला की साईडला काढायचा. त्याच पॅनमध्ये नंतर 1 टोमॅटो, ते पण तेलामध्ये परतून घ्यायचं. नंतर थोडंसं खोबरं, अद्रक, लसूण आणि जो काजू होते ना, ते पण तेलामध्ये परतून घेतले. नंतर त्याच पॅनमध्ये तेल घातलं थोडंसं आणि पनीर थोडंसं असं तेलामध्ये लालसर असं भाजून घेतलं. छान असा पनीरचा कलर चेंज झाला, की नंतर साईडला काढलं आणि जो मसाला होता ना, त्याची सगळ्याची मी ग्रेव्ही केली. छान असं मिक्सरमध्ये एकदम एकसारखं असं वाटण तयार केलं. पॅनमध्ये तेल घातलं आणि नंतर मग जे वाटण तयार केलं ते वाटण घालायचं. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर थोडीशी हळद घातली, गरम मसाला वगैरे पण घातला होता. नंतर हा आहे पनीर टिक्का मसाला. तर ते रेडीमेड प्रीमिक्स असतं बघा, तर ते तशा टाइपचं आहे. थोडंसं दुधामध्ये मिक्स करून घाला असं म्हणते. दूध किंवा क्रीम असेल तर, पण मी डायरेक्टच घातलं होतं. थोडंसं पाणी घातलं. अजून थोडंसं कमी वाटला मसाला म्हणून तो मसाला घातला. थोडासा धना पावडर, जिरा पावडर घातली. गरम पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. थोडासा गॅस कमी करायचा. नंतर जे परतून घेतलेलं पनीर आहे ना, ते घालायचं. आता करता-करता माझ्याकडून थोडंसं सांडलं बरं का. कारण कढई एकदमच छोटीशी अशी होती आणि थोडासा टिक्का करायचा होता म्हणून छोटीच ठेवली होती. तर इथे बघू शकता छान असं आपलं पनीर टिक्का का ग्रेव्ही. आता काय झालंय सांगा. आता मी तर पनीर टिक्का करायला घेतला होता. आता झालाय टिक्का का ग्रेव्हीचा ते सांगा आणि कशी झाली ते पण सांगा. चला बाय.